शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर, कर्जत येथे पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध. VST शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते. शासकीय अनुदानास पात्र. आजच सुजल ॲग्रो, नाना मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा. संपर्क 9665989111 8625060787. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण राजकीय लोकांच्या मुलाखती घेतो, निपक्ष निर्भीड करतो. जर तुम्हाला विकासनामावर बोलायचं असेल, तुमचा आवाज दाबला जात असेल, तर विकासनामा हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. मूळ मुद्दा असा आहे की विकासनामाला भरभरून प्रेक्षकांचं जे प्रतिसाद मिळताना दिसून येते. अनेक कॉमेंट्स बघितल्या जातात. विकासनामा चॅनल आम्ही पाहतो, विकासनामा जो आहे तोच चॅनल आम्ही कर्जतमध्ये पाहतो, बाकीचे आम्हाला चॅनल बघण्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला येताना दिसून येते. निपक्ष, निर्भीड हे सगळं प्रेक्षकांचं प्रेम आहे. आम्ही कुणाचीही बाजू लावत नाही, धरत नाहीये आणि जे घडतं, जे बिघडतं ते सांगण्याचं काम करतो, पडद्यामागे करण्याचं काम आमचं आहे. त्यामुळे माझ्यासारख्या पत्रकार, मी 15 वर्ष मीडियामध्ये काम करतो. मी रायगडला काम केलं, नवी मुंबईत करतोय, मुंबईत ऑलरेडी मी 2-3 ठिकाणी काम केलेलं आहे. याच अनुषंगाने आपली बातमी काय करतं, राज्याचं राजकारण मी जवळून पाहिलेलं आहे, जवळून पाहतो. नवी मुंबईचं राजकारण मी स्वतः आता 5 वर्ष नवी मुंबईचे राजकारण जवळून पाहिलेलं आहे. कर्जतचं राजकारण तर स्थायिक मी कर्जतला आहे, पण सध्या नवी मुंबईमध्ये मी राहतो. माझं घर अजूनही कर्जतलाच आहे. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की विकासनामा ह्या आपण वेगळ्या प्रेक्षकांसाठी, वाचकांसाठी हे देण्याचं काम करतो की लोकांच्या मनामध्ये काय चाललं, पॉलिटिकल लोकांच्या मनामध्ये काय चाललंय, कर्जतचे प्रश्न कोण मांडतं, कर्जतचा वाली कोण, याच अनुषंगाने आपण चर्चा करतो. त्यामुळे प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि त्यांचं आभार मानण्यासाठी हा मला व्हिडिओ करावा लागतो. त्यामुळे याच्या मागे, पडद्यामागे माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे, तो सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बातम्या पोहोचत असतो. आणि पडद्यामागे माझा व्हिडिओ एडिटर आहे, तो सुद्धा हे सगळं ग्राफिक्स असेल, सगळे स्टोरी करण्याचं किंवा जे फोटो असतात किंवा त्या बातमीला जी आवश्यकता मटेरियल असणं अपेक्षित आहे ते सगळं देण्याचं काम माझं सहकारी करत असतो. मूळ मुद्दा असा आहे की अशाच अनुषंगाने विकासनामावर प्रेम करा. आमचं काही चुकलं तर तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा किंवा या अनुषंगाने तुमच्या बातम्या असायला पाहिजे. शेवटी आम्ही स्वागत करत असतो आणि टीकेकार असलेच पाहिजेत. काही लोक कुणाच्या तरी टीका, ज्यांच्या समाजामध्ये स्थान नाहीत असे लोक टीका करत असतील, त्यांना आम्ही फार व्हॅल्यू देत नाही. त्यांचं योगदान काय, हा महत्वाचा मुद्दा आहे. विकासनामाने गेल्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाने आमच्या विरोधात तक्रार केली, पुढे काय? म्हणजे निपक्ष विकास मिरगणे कधी भिणारा नाहीये, कधी घाबरणारा नाही. 15 वर्ष मीडियामध्ये काम करतो. निपक्ष, निर्भीड हे कर्जतकरांचं प्रेम आहे. आम्ही का बोलतो, आम्ही प्रामाणिक काम करतो, निपक्ष, रोखठोक. आणि कर्जतच्या राजकारण नेत्यांना माझा स्वभाव सगळं माहित आहे. त्यामुळे निपक्ष लोक, अनेक राजकीय नेते फोन करत असतात, तुमची बातमी योग्य आहे. ती खरोखर विकासनामाने आतापर्यंत केलेल्या 90%, 99% म्हटलं तर काही नाही, त्या बातम्या खऱ्या घडलेल्या आहेत, पडद्यामागे ज्या घडलेल्या आहेत. फक्त इतक्या गोष्टी आज बातमी केली, ती उद्या त्याच्या मागे ती बातमी घडेलच असं काय, ते अंदाज व्यक्त केला, तो अंदाज खरा ठरलेला असतो, पण मात्र ते बातमीनंतर ते राजकारण विस्कटलं जातं. त्या बातमीमुळे अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे विकासनामा हे प्लॅटफॉर्म कर्जतमध्ये निपक्ष, निर्भीड आहे आणि आम्ही सगळ्यांच्यावर बोलतो, सगळ्यांची जी भूमिका ते मांडण्याचं प्रेम करतो. मूळ मुद्दा असा आहे की विकासनामाला भरभरून तुम्ही प्रतिसाद देताय. अनेक विकासनामाची बातमी साधारणपणे 10 ते 15 हजार लोक बघतात कर्जत मतदारसंघामध्ये. रायगडच्या राजकारणामध्ये विकासनामाची चर्चा होते. सुनील तटकरे विकासनामाची बातमी दखल घेत आहे. आदिती तटकरे सुद्धा मध्ये मला मंत्रालयामध्ये भेटल्या, ते सुद्धा म्हणले विकासनामाच्या बातम्या मी पाहत असते अधूनमधून गाडीमध्ये बसल्यानंतर. म्हणजे सुनील तटकरेंनी सुद्धा अनेकदा आज काय विकासनामाला आहे का, अशा प्रकारचे बोलणारे प्रदेश अध्यक्ष. तिकडे रवींद्र चव्हाणांनी सुद्धा अनेकदा भाजपच्या बातम्यांची दखल घेतलेली आहे. प्रशांत ठाकूर असतील, त्यांनी सुद्धा अनेक बातम्यांची दखल घेतलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे, विकासनामा वेगळ्या प्लॅटफॉर्मवर गेलेला आहे. आणि मी नवी मुंबईत राहत असताना, त्यामुळे इथून कर्जतपर्यंत जाऊन लोकांशी संवाद साधत, मी तर खऱ्या आठवड्यातून एकदाच जातो आणि लोकांचा आवाज काय, कारण मला जॉब मी साम टीव्ही मध्ये करतो, माझ्याकडे नवी मुंबई, मुंबई आहे आणि अशा वेळेला एक दिवस सुट्टी असते, त्यावेळेला मी कर्जतकरांचा आवाज जो आहे विकासनामावर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म माध्यम
विकासनामाच्या मुलाखत असेल, बातमी असेल, हे देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मूळ मुद्दा असा आहे की विकासनामा हे लोकांपर्यंत पोहोचतो. ग्रामीण भागामध्ये किंवा ट्रेनमध्ये मला फोटो पाठवतात लोक, बघा आम्ही ट्रेनमध्ये चाललोय, तुमचं विश्लेषण ऐकतोय, आम्हाला तुमची बातमीची पहिली कधी बातमी येईल, असे लोक म्हणणारे जे आहे कॉमेंट्स आम्हाला विकासनामावर दिसत आहेत. त्यामुळे ट्रेनची सकाळी लोक 8:30 पासून ते किंवा रात्री येताना विकासनामा फॉलो करा, आज काय घडलंय कर्जतमध्ये, हे विकासनामा, हे तुमचं आमचं प्रेम आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम असल्यामुळे एवढा मोठा प्रतिसाद मिळतो. बाकीच्या गोष्टी आम्ही देऊच वेगळ्या, पण याच्यामध्ये आपण राजकारणावर आधारित आपलं चॅनल आहे. बाकीचंही कर्जतची संस्कृती जे आहे ते सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करू. मात्र आमचं काही चुकत असेल तर निश्चित तुम्ही सांगा, आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला विकासनामावर काय बोलायचं असेल किंवा तुम्ही व्हिडिओ करा की असं असं आहे, आमच्या गावात रस्त्या अशी समस्या आहे, एक आडवा मोबाईल करून तुमची भूमिका मांडा, व्हिज्युअल्स द्या, म्हणजे त्या काही गोष्टीचे ते आम्ही इथे प्रकाशित करू. त्यामुळे विकासनामा हे एक प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या आधारावर तुमचं प्रेम आहे म्हणून इथपर्यंत चाललेलं आहे. कारण वर्षभरामध्येच लोकप्रिय चॅनल ठरलेलं आहे, निपक्ष, निर्भीड आहे आणि विकासनामाच खोलपोल करू शकतो, हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.